नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। योजनेबाबत एक मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता एक मोठी खुशखबर आहे। माझी लाडकी बहीण योजनेसोबतच महालक्ष्मी योजनेबाबतची अपडेट सुद्धा आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। महालक्ष्मी योजना केव्हा सुरू होणार, योजनेच्या अटी काय आहेत, सर्व काही जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ लगेच सुरू करूया। मित्रांनो, मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी कळवलं होतं की त्यांना अजूनही गॅसचे पैसे मिळालेले नाहीत, ते कधी मिळणार याबाबत त्यांनी विचारणा केली होती। त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण आजच्या ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। एक गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मिळवण्यासाठी 2 प्रमुख अटी ठेवण्यात आल्या होत्या। त्यातील पहिली अट म्हणजे गॅस सिलेंडरचे कनेक्शन महिलेच्या नावावर असणे बंधनकारक आहे, आणि दुसरी अट म्हणजे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली असावी, जी गॅस एजन्सीमध्ये जाऊनच पूर्ण होऊ शकते। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे पैसे बँक अकाउंटमध्ये जमा व्हायला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 4-5 दिवसांपूर्वीपासूनच सुरुवात झाली होती। मात्र आचारसंहिता लागू होताच हे पैसे मिळणे देखील बंद झाले। तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की आता थोड्याच दिवसांमध्ये आचारसंहिता बंद होणार आहे, आणि ती संपुष्टात येताच या योजनेचे पैसे देखील तुमच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे। अनेक महिला या लाभापासून वंचित आहेत, आणि सरकारला देखील या परिस्थितीची चांगल्याने जाणीव आहे। तेव्हा आचारसंहिता संपताच ते यंत्रणा सर्वप्रथम या कामाच्या मागे लावतील। मित्रांनो, या शंकेप्रमाणेच इतरही काही शंका तुमच्या मनात असतील तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून विचारू शकता। त्यानंतरचा मुख्य प्रश्न म्हणजे अनेक महिलांना अशी शंका होती की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असताना पोस्टाच्या महिला सन्मान योजनेमध्ये काही पैसे फिक्स्ड मध्ये ठेवले असतील तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का? तर याचं उत्तर म्हणजे काहीही प्रॉब्लेम येणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या अटींमधील एक महत्त्वाची अट म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या खाली असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। अनेक महिलांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात योजनेचा फॉर्म भरला, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह देखील झाला, मात्र त्यांना अजूनही योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये। ते अजूनही पैशांच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांनी अशा परिस्थितीत काय करायला हवे ते समजून घ्या। जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर पुन्हा एकदा तुमच्या आधार कार्डाचं सीडिंग झालंय की नाही ते चेक करून घ्या। आधार कार्डचे सीडिंग झाल्यानंतरच डीबीटी हे इनेबल होत असतं। आधार कार्ड सीडिंग झालंय की नाही, आपलं डीबीटी इनेबल झालं की नाही हे तुम्ही ऑनलाईन घरच्या घरी चेक करू शकता। UADAI.in या वेबसाईटवर जा आणि तिथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस बघायला मिळेल। तिथे जर सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आचारसंहिता संपुष्टात येताच तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील। मात्र जर हे स्टेटस ऍक्टिव्ह किंवा इनेबल झालेलं नसेल तर आतापर्यंत पैसे न मिळण्याचं तेच एक मुख्य कारण आहे। मागील बऱ्याच व्हिडिओद्वारे मी डीबीटी म्हणजे नेमकं काय ते इन डिटेल सांगितलं होतं। डीबीटी इनेबल झाल्याशिवाय कुठल्याच सरकारी योजनेचे पैसे तुम्हाला मिळू शकत नाहीत, मग ते लाडकी बहीण योजनेचे पैसे असो किंवा मग अजून कोणती दुसरी योजना। मित्रांनो, मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका ताईने असा देखील प्रश्न विचारला होता की आम्हाला महालक्ष्मी योजनेचा फॉर्म भरावा लागणार का? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वस्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिझल्ट्सवर अवलंबून आहे। जर महायुती सरकारच पुन्हा सत्तेत आलं तर 1,500 ऐवजी 2100 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील, आणि जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर 3000 रुपये दरमहा योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार आहेत। दोन्ही कंडिशनमध्ये योजना बंद होणार नाही, फक्त ही योजना महाविकास आघाडीने जाहीर केल्याप्रमाणे महालक्ष्मी योजना नावाने सर्वत्र ओळखली जाईल। मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागणार नाही। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ऑटोमॅटिकली या नव्या योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचं नाव ऍड केलं जाईल। शिवाय या योजनेसाठी नव्या अटी देखील लागू केल्या जातील, ज्यात उत्पन्नाची कमाल मर्यादा सुद्धा वाढवली जाऊ शकते। तेव्हा नवा फॉर्म भरावा लागणार नाही इतकं लक्षात घ्या, कारण महिला व बालविकास विभागाकडे तुमचा सर्व डाटा ऑलरेडी आहे। तेव्हा मित्रांनो, आय होप तुमचं सर्व कन्फ्युजन व्हिडिओच्या माध्यमातून दूर झालं असणार। अजून काही शंका असतील तर कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। जय महाराष्ट्र।